नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण साबुदाणे आणि रव्यापासून उपवासाची खूप मस्त अशी रेसिपी बनवतोय। तर इथे मी अर्धा कप साबुदाणे घेतलेत। इथे मी बारीक घेतलेत, पण यापेक्षा जे थोडेसे आकाराने मोठे असतात ते साबुदाणे तुम्ही इथे घेतले तरी चालेल, कारण आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तर साबुदाणे इथे आधी मी थोडेसे गरम करून घेते। गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्यामध्ये साबुदाणे घातलेत आणि हे आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत, फक्त 2 मिनिटं थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते पटकन बारीक होतात मिक्सरला। साबुदाणे इथे भाजून झाले की यामध्ये अर्धा कप वरईचे तांदूळ किंवा ज्याला भगर म्हणतात ते घालायचे आहेत आणि हे सुद्धा साबुदाण्याबरोबरच गरम करून घ्यायचे आहेत। वरईचे तांदूळ सुद्धा आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत। तर हे आता झालं आहे भाजून, काढून घेऊया। पूर्ण थंड करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। तर हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि याची अगदी बारीक पावडर तयार करून घेतले। आता ही तयार जी पावडर किंवा पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जे काही जाड राहिलेलं असेल ते निघून जाईल। हे मी चाळून घेतलं। यानंतर इथे मी 3 मध्यम आकाराची रताळी घेतलेत। ही रताळी स्वच्छ आधी धुवून घेतलेत। आता ही आपल्याला सोलून घ्यायची आहेत। 3ही रताळी इथे मी सोलून घेतलेत। साधारण वजनाने 150 ग्राम आहेत। आता ही किसून घ्यायची आहेत। तर इथे मी पाण्याचा बाउल घेतला आहे, पाण्यामध्येच ही रताळी मी किसून घेते। तर आज आपण रताळ्याचं थालीपीठ बनवतोय, जे चवीला खूप छान लागतं आणि उपवासाला तुम्ही अगदी झटपट तयार करू शकता। आता हा आपण जो रताळ्याचा किस केलाय तो यामध्ये काढून घ्यायचा आहे। थोडासा धुवून घेते आणि नंतर यातलं सगळं पाणी पिळून घ्यायचं आहे आणि आपण जे पीठ तयार केलंय त्यामध्ये हा किस काढून घ्यायचा आहे। सगळा किस इथे मी या पिठामध्ये काढून घेतला। आता यामध्ये हिरवी मिरची आणि जिरं हे मी कुटून घेतलं होतं ते घालायचं। इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं घेतलं होतं। मिक्सरला सुद्धा तुम्ही फिरवून घेऊ शकता। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आधी रताळ्याच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालून हे पीठ मळून घेऊया। हे सगळं व्यवस्थित मी मिक्स केलं। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर हे सुरुवातीला बाइंडिंग यामध्ये कमी आहे असं वाटेल किंवा ड्राय वाटेल, पण अगदी व्यवस्थित असं थालीपीठ थापता येतं। तर हे पीठ असं मी तयार करून घेतलं। याचा असा एक मोठा गोळा घ्यायचा आहे आणि आता याचं आपण थालीपीठ थापून घेऊया। तर इथे पॅनमध्येच थालीपीठ मी थापते। पॅन मी आधी ओला करून घेतला आहे किंवा पाणी शिंपडून घेऊ शकता तुम्ही आणि यावरती असं हे थालीपीठ थापायचं आहे। याच्या कडा ज्या अशा तुटल्यासारख्या होतात त्या अशा एकसारख्या करून घ्यायच्या आणि थोडंसं जाडच हे थालीपीठ थापायचं आहे। उलटताना हे थालीपीठ अजिबात तुटत नाही, अगदी व्यवस्थित तयार होतं। असे हे थालीपीठ थापून घेतलं। आता तेल सोडण्यासाठी असे होल तयार करून घ्यायचे आहेत आणि आता हा पॅन आपण गॅसवरती ठेवूया। वरची बाजू थोडीशी ड्राय झाली की तेल सोडायचं आहे। मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। एका बाजूने भाजून झाल्यानंतर हे उलटून घेते। खूपच क्रिस्पी होतं हे थालीपीठ। दोन्ही बाजूने छान खमंग असं हे भाजून घेतलं मी। काढून घेऊया।
तर आजची ही रेसिपी उपवासासाठी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.